एक असतं स्पोर्ट्स स्पिरिट, तो तिला खूप लहानपणी कळलेला आहे. वेलनेस इज अपोजिट ऑफ वेलनेस. जो त्याची जी चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाहीये, मग ते वातावरण कसं आहे ना. शी कॅन डिस्टिंग्विश बिटवीन फिट These डॅड two अँड things, अनफिट डॅड. unfit. हॅलो, नमस्ते. द माइंड पोटेन्शियल चॅनलमध्ये पुन्हा तुमचं एक स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आहे हा फार माझ्या जवळचा आणि आवडता टॉपिक आहे, हेल्थ आणि फिटनेस. आपण आपल्या फॅमिलीवर सर्वात जास्त प्रेम करतो. आपल्या मुलांसाठी आपण भरपूर काही करत असतो. त्यांच्या फिटनेससाठी, त्यांच्या हेल्थसाठी आपण कंटिन्युअस किंवा डेली बेसिसवर आपण करत असतो की आपण हे करू, ते करू. आपल्याला काय करता येईल की आपण त्यांचं लाईफस्टाईल किंवा हेल्थ आणि फिटनेस इम्प्रूव्ह करू. पण याची जी सगळी सुरुवात आहे, ही सगळी सुरुवात आपल्या स्वतःच्या रुटीनपासून, स्वतःच्या हेल्थ, स्वतःचं फिटनेस स्वतःपासून होते. कारण की मुलं नेहमी हे आपल्याला बघून शिकत असतात. आपण काय करतो, आपण फिटनेससाठी काय करतो, आपण डेली काय खातो, आपण किती कॉन्शियस आहे या सगळ्या गोष्टींबद्दल, या सगळ्यांबद्दल ते ऑब्झर्व करत असतात. याचा इम्पॅक्ट त्यांच्यावर किती होतो आणि त्या इम्पॅक्टचा त्यांच्या फ्युचर लाईफवर काय असर पडतो, या सगळ्याचा आजचा टॉपिक आहे आणि याच्यावर आपण डिस्कस करणार आहे. आपल्याबरोबर आहे राजेश साळुंके सर. हे आहे फिटनेस कोच आणि यांची फार मस्त कॉन्सेप्ट मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो, फिट डॅड म्हणून, की फिट डॅड ही कॉन्सेप्ट की आपल्या मुलांसाठी की काय आपण त्यांच्यासाठी काय, किंवा माझे डॅड किंवा बाबा हे फिट आहेत. तर ही कॉन्सेप्ट मला खूप आवडली होती. तर त्यांना आपण आज बोलवलं. ते 10 वर्षापासून ही जी कॉन्सेप्ट आहे किंवा ही जीवनशैली आहे ही यांनी अडॉप्ट केलेली आहे. त्या जीवनशैलीचा त्यांच्या पूर्ण फॅमिलीवर, त्यांच्या मुलांवर, त्यांच्या लाईफस्टाईलवर किंवा फिजिकल आणि मेंटल हेल्थवर काय असर झाला हे आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेऊ. वेलकम सर. थँक्स आल्याबद्दल. आणि आम्हाला तुम्ही जे 10 वर्षाचा प्रवास होता किंवा ही सुरुवात कशी झाली इथपासून तुम्ही सांगा. नक्की. आणि खूप मला आवडेल ह्या विषयावर बोलायला. हो. सो बेसिकली हा फिट डॅड जो कॉन्सेप्ट आहे ना, आजकाल मीडिया भरपूर आहे. आणि जर आपण मुलांना विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत, तर न कळत ते छोटा भीम बोलून जातात किंवा सिंगम बोलून जातात, ऑल दिस राईट. बट येस, त्यांचे सुपर हिरो खरं पॅरेंट्सनी असायला पाहिजेत, राईट. आणि त्यासाठी पॅरेंट्सनी तसं राहायला पाहिजे. इट इज नॉट, तुम्ही मुलांवर फक्त काही इम्पोज नाही करू शकत की तू असं कर, तू तसं कर. आय बिलीव्ह वी शुड लीड फॉर एक्झाम्पल. आणि ह्या गोष्टीची सुरुवात जी झाली ही लॉंग बॅक 2015मध्ये. आणि त्यापूर्वी अशा गोष्टी नव्हत्या. सो मी बेसिक थोडं इंट्रोडक्शन सांगेल माझं. माझं बॅकग्राऊंड आहे, मी आय टी सेक्टरमध्ये जॉब केलेला आहे. सो इनिशियल डेजमध्ये जसं फिटनेस, तुमचा पण फिटनेस खूप छान आहे. सो फिटनेस हा सगळ्यांचा असतो इनिशियल डेजमध्ये. सो माझाही होता. आणि आय यूज टू डू सो मेनी ॲक्टिव्हिटीज. स्पोर्ट्समध्ये होतो, परत आम्ही रायडिंग आणि बाईक राईडसाठी जायचो, ट्रेकिंग करायचो. बट व्हॉट हॅपन्स, जसं जसं तुमच्याकडे जबाबदाऱ्या वाढत जातात, राईट, तुम्ही लाईफमध्ये पुढे जाता, तर वी गेट एंगेज. आणि आपण आपल्या जॉब आणि प्रोफेशनमध्ये एवढं एंगेज होऊन जातो, कळत न कळत कुठे ना कुठे हेल्थकडे इग्नोरन्स होत जातो. सो तिथे मे बी तुमचे प्रमोशन्स होत आहेत, मे बी तुमच्या सॅलरी वाढत चाललेल्या आहे, सगळ्या गोष्टी होत चालल्यात. आणि आपण पालक आपल्या मुलांचं भविष्याचा विचार करत असतो की माझ्या मुलांसाठी मोठं होऊन त्यांनी हे करावं, ते करावं, त्यासाठी आपण त्यांचे सेव्हिंग्स हे येते. सो अल्टिमेटली आपला माइंड जो असतो तो पूर्णपणे एंगेज असतो वेल्थ अक्युम्युलेशनसाठी, किंवा किती जास्तीत जास्त पैसे आपल्या गोळा करता येतील मुलांसाठी. ऑब्वियस. बट ह्या प्रोसेसमध्ये कळत न कळत आपण एक गोष्ट इग्नोर करतो, आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट असते हेल्थ. म्हणायला आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ, आरोग्यम धन संपदा, पण ती जगणं विसरून जातो आपण. आणि सेम थिंग वॉज हॅपनिंग विथ मी. कळत न कळत माझं पोट सुटायला लागलं. मी असा म्हणजे बेढंग झालो. आणि कधी कधी लक्षात यायचं आशात बघितल्याच्या नंतर, बट टाईम कुणाकडे आहे, राईट. हा एक असतं गोष्टी. बरं, घरामध्ये पण माझी मम्मी जी होती ती शी वॉज नॉट अ फिट. तिचं आजारपण चालू होतं ऑलमोस्ट, म्हणजे ती 95 किलोपर्यंत गेली होती. लाईफस्टाईल 95 किलो. तिचा थायरॉइडचा इश्यू होता, आर्थरायटिसचा इश्यू होता. सो मेनी मेडिसिन, सो मेनी ट्रीटमेंट्स. आणि माझी लहान मुलगी होती माझी, ती हे सगळं बघत बघत मोठी होत होती. बाय द वे, माझी मुलगी जेव्हा झाली त्यावेळेस माझ्या वाईफचं पण थ्रूआउट प्रेग्नन्सी हेल्थ काय खूप चांगलं नव्हतं. सो ती थोडी अंडरवेटच जन्माला आली, आणि विथ व्हेरी लो इम्युनिटी. आणि जेव्हा लो इम्युनिटीनी जन्माला आली, घरामध्ये ऑलरेडी मेडिकेशन्स खूप होते. मी स्वतः माझा वेट गेन झालं होतं,
सो लक्षात येत नव्हतं की नेमकं काय चुकतंय, पण एक लक्षात होतं की आपल्यासाठी डॉक्टर्स आहेत. सो मी मेडिक्लेम्स काढायचो, कंपनीचा तो क्लेम होता प्लस मेडिक्लेम काढायचो. आणि हे मला वाटायचं की माझी मुलगी आता लहान आहे आणि तिला डेफिनेटली इम्युनिटी लो आहे, डॉक्टरने सांगितलं की तिला जपा, तर हॉस्पिटलायझेशन सारखंच व्हायचं. ओके. त्या केससाठी मग मी ॲडिशनल हेल्थ क्लेम पण घेतला. आता मला इथे सांगायचं कारण काय आहे, आपला माइंडसेट काय असतो की इम्युनिटी कमी आहे एक, म्हणजे ती सारखी आजारी पडणार, म्हणजे आपल्याला आर्थिक कुठेतरी सपोर्ट लागणार आहे, म्हणून इन्शुरन्स काढतो. पण मला कुठेही हे लक्षात येत नव्हतं की मी ती इम्युनिटी कशी इम्प्रूव्ह करू. राईट. का? कारण की ते दॅट वॉज नॉट द माहोल. आमच्या घरामध्ये तसं वातावरण नव्हतं. मेडिकेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी जास्त चालू होत्या. मला स्वतःला ऑलमोस्ट रोज ॲसिडिटी व्हायची. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मी माझी मुलगी हळूहळू मोठी होत गेली. तिला बालदमा पण होता, तर त्या वेगळ्या ट्रीटमेंट्स होत्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना ना बॅक ऑफ माइंड असं कुठे त्यावेळेस लक्षात येत नव्हतं की चुकतंय काय. मम्मीसाठी एवढे वर्ष आपण ट्रीटमेंट करतोय पण ती बरी का होत नाहीये. माझ्या वाईफचं पण हेल्थ एवढं काही चांगलं नव्हतं, माझं हेल्थ चांगलं नव्हतं. वडील माझे त्यातल्या त्यात फिट होते, आर्मी रिटायर होते, म्हणून त्यांच्या सवयी चांगल्या होत्या. आणि आम्हाला कळत नव्हतं नेमकं काय चुकतंय. बरं, जरी लक्षात आलं काही चुकतंय राईट आपली जीवनशैली, तरी ते करेक्शन करण्यासाठी आपल्याला म्हणजे आपण धजावत नाही की चेंज लगेच करावा, असं काही होत नव्हतं राईट. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फिटनेस सगळ्यांना पाहिजे राईट, म्हणून फिटनेसच्या शोधात होतो. इनिशियली जिम्स जॉईन करायचो मी आणि माझी वाईफ. खूप जोशमध्ये येऊन आम्ही दोघं कपल मेंबरशिप घ्यायचो की एकमेकांना सपोर्ट राईट. आणि कपलमध्ये का घ्यायचं, तर एकमेकांना सपोर्ट आणि म्हणजे त्या हिशोबाने तर ती इन्व्हेस्टमेंट होऊन द्यायची. पण परत इन्व्हेस्टमेंट झाली, जिमला लागणारी शॉपिंग झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. बट एक बरोबर, अल्टिमेटली हे सगळ्यांची हे सेमच स्टोरी की तुम्ही फिटनेसकडे जायचे तर पहिले जिम लावा. एक्झॅक्टली. कपल असेल तर एकमेकांना सपोर्ट भेटेल, जिमचं पॅकेज घ्या, शॉपिंग करा. पण जिमला जाणं आणि फक्त जिमला रेग्युलर पण जाणं आणि हा फिटनेस गोल असू शकतो का फक्त, की नाही तर त्याच्यामध्ये तुमचं डेली रुटीन्स, तुमचे न्यूट्रिशन्स पण आले तर ते पण तुम्ही ओव्हरऑल ते पण तेव्हा साईड बाय साईड बघत होते का फक्त तेव्हा बघत होते की नाही मी फक्त जिम लावतो? त्यावेळेस फक्त जिम, कारण की एक जनरल जो कॉन्सेप्ट जिमला केलं की आपण फिट होणार असा. पण जिम बरोबर बऱ्याच काही गोष्टी असतात, त्या गोष्टी लक्षात येत नव्हत्या. आणि मग माझ्या आईच्या निमित्ताने तिला एक वेलनेस कोच भेटले, ज्यांच्याकडे मला एक खूप सुंदर कॉन्सेप्ट ऐकायला भेटला, ज्याला म्हणतो आपण लाईफस्टाईल राईट. आणि जेव्हा ते तो कॉन्सेप्ट एक्सप्लेन करत होते त्यावेळेस कुठं ना कुठं मी जी गोष्ट शोधत होतो अनेक वर्ष, ती मला कळत नकळत भेटली. आणि दॅट कॉन्सेप्ट वॉज, आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, इव्हन झोपेमध्ये प्रत्येक गोष्ट जी करतोय ती आपल्या आहाराबद्दल असेल, विहाराबद्दल असेल, विचारांबद्दल असेल, दिस इज आयदर मेकिंग अस हेल्दी और मेकिंग अस इल. बरोबर. आपली प्रत्येक सवय, मी दिवसाला पाणी किती प्यायला पाहिजे तेवढं पितो की नाही, ही एक हॅबिट आहे. जर मी ऑप्टिमम लेवलला जेवढं प्यायला पाहिजे पितोय, आय एम मेकिंग माय सेल्फ हेल्दियर. मी नाही पिते तर मी स्वतःला इल करतोय. प्रत्येक गोष्ट मी जी खातोय ती गोष्ट आयदर मला नरिश करते और मला ती इल बनवते राईट. प्रत्येक विचार जो माझ्या मनामध्ये येतोय तो आयदर मला चांगली फिलिंग देऊन मला हेल्थकडे नेतोय, और तो मला स्ट्रेस वाढवतोय, सो कॉल्ड दॅट कॉर्टिसॉल हार्मोन वाढवतोय आणि मला आजारी करतोय. सो मला ही गोष्ट जेव्हा कळायला लागली त्यांच्याकडनं, तेव्हा म्हणलो येस यार, ह्या तर अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकतायत. म्हणजे मी स्ट्रेसमध्ये, माझी वाईफ स्ट्रेसमध्ये, मम्मी स्ट्रेसमध्ये राईट. सो स्ट्रेस चुकतोय. एक्सरसाइज करायला पाहिजे, आम्ही करत नव्हतो. करायचं म्हणलं तरी कन्सिस्टन्सी राहत नव्हती. फूड म्हणलं तर आम्हाला वाटायचं घरातलंच फूड आहे, म्हणजे मम्मी तर फूड आपण नॉर्मलच फूड राईट. माझ्या व्हायच्या पार्टीज, पण मग मी बऱ्याच वेळा ते कंट्रोल करायचा प्रयत्न करायचो. बट काय आजकालच्या जगामध्ये नॉर्मल थिंग हॅज बिकम ॲबनॉर्मल. म्हणजे तुम्ही एखाद्या पार्टीला जावा आणि तिथं तुम्ही म्हणजे सपोज सगळेजण काहीतरी जंक घेताय आणि तुम्ही म्हणताय नाही मला फ्रूट सॅलड खाणं, तर तिथं तुम्ही ॲबनॉर्मल पर्सन. एक्झॅक्टली. सो तिथे परत डिमोटिवेट होतं मग आपल्याला आणि आपण त्या गोष्टी करू शकत नाहीये. सो ह्या गोष्टींकडे मला असं वाटलं की कुठंतरी जरा जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला तेव्हा कळालं की जीवनशैली, जी लाईफस्टाईल आहे आणि जी घरात डेली सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करायला पाहिजे, तिथे कुठेतरी कमी पडतं आणि तिथेच फोकस केलं पाहिजे. एक्झॅक्टली. तो त्या दिवशीचा जो पॉईंट होता की म्हणजे त्या दिवशी अनेक लोक माझ्याबरोबर होती त्या काउन्सिलिंगच्या वेळेस, बट तो पॉईंट मी पकडला
की जोपर्यंत आपण आपल्या जीवनशैली, जी की गोष्ट आपण रोज प्रत्येक श्वासागणित आपण ती गोष्ट करत चाललोय, ती नाही इम्प्रूव्ह केली तर मग अवघड आहे. आपण फक्त डॉक्टरांच्या भरोश्यावरती आणि जिमच्या भरोश्यावर नाही नाही राहू राहू शकत. शकत. सो दिस इज समथिंग जी आपली रेस्पॉन्सिबिलिटी आहे, आपण करणं गरजेचं आहे. आणि आम्ही विचार केला, माझ्या मम्मीनी, मी, वाईफनी, की ही गोष्ट खरं नक्की आहे आणि आपल्याला इथून सपोर्ट भेटू शकतो. सो वी नीड टू टेक दिस सपोर्ट. तो तुम्ही म्हणू शकता की तो तुमचा ट्रिगर पॉईंट होता, जिथे तुम्हाला कळालं की आपल्याला इथे फोकस केलं पाहिजे. पण ॲक्च्युली आपण आता बघतो की सगळ्या फॅमिलीमध्ये, सगळ्या याच्यामध्ये सगळं माहिती असतं की आपण फिट राहायला पाहिजे, हे राहायला पाहिजे, आपण या गोष्टी केल्या पाहिजे. आणि अल्टिमेटली हे आपण फिट नाही आहे तर, पण तो ट्रिगर पॉईंट कुठेतरी भेटला तर आपण त्या गोष्टीची सुरुवात करतो. भरपूर जण 1 जानेवारीला किंवा भरपूर इव्हेंटला, बड्डेला जिम लावतात, पण ते कुठेतरी होत नाही. पण मग तुम्हाला तसं झालं नाही, कारण की तुमचा ट्रिगर पॉईंट तिथे होता की तुम्ही विचार करत होता की माझी फॅमिलीची हेल्थ फारच खराब आहे, मुलांची आहे किंवा मुलांचं, या सगळ्या वातावरणातून तुम्हाला बाहेर पडायचं होतं, म्हणून तो ट्रिगर पॉईंट होता. आणि भरपूर जण काय होतं, भरपूर फॅमिली या गोष्टीला असतात पण करायची तयारी नसते. पण मग ही जर जीवनशैली घरातून किंवा स्वतःच्या सवयींपासून, इथून जर बेसिक थिंग्सपासून चालू होणार असेल आणि हे जर लोकांना समजलं की आपण स्मॉल गोष्टी घरातून जर चेंज केल्या तर अल्टिमेटली इफेक्ट आपल्या फॅमिलीच्या आणि माझ्या हेल्थवर होणार आहे. जिम लावणं ही तर एक वन ऑफ द पार्ट आहे आणि तो त्याच्यासाठी तो तर बाहेर जाऊन तुम्हाला एक्सरसाइज करायची, मेहनत घ्यायची, पण एक बेसिक गोष्टी तरी तुम्ही करू शकता ॲडॉप्ट, आणि त्याचे जे चेंजेस आहेत ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते फार महत्त्वाचे आहेत. एक्झॅक्टली. मी जिमच्या अगेन्स्ट नाहीये, पण बघा मी जिम करू शकतो, माझी वाईफ केली असती तरी, मम्मी करू शकत होती का? नाही. सो आम्हाला एक आपली मुलं पण नव्हती करू शकत. सो असा एक युनिव्हर्सल अप्रोच जो प्रत्येकासाठी असू शकतो. आणि आता तुम्ही खूप सुंदर शब्द वापरला, वातावरण. मला त्या वातावरणातून बाहेर यायचं होतं, म्हणजे मला एक दुसरं पॅरल काहीतरी चांगलं वातावरण पाहिजे होतं. आणि वातावरणच सगळ्यात महत्त्वाचं असतं, जे आपल्याला हेल्दी बनवू शकतं किंवा अनहेल्दी. एक्झाम्पल सांगतो मी, की आपल्या घरांमध्ये किती वेळा असे किती आपले मराठी कुटुंब असतील की सगळे आई वडील भावंड एकत्र बसतात आणि आरोग्यावरती किंवा वेलनेसवर चर्चा करतात. असं आपल्याला क्वचित बघायला फारच कमी. राईट. चर्चा होतात त्या आजारपणावर होतात. राईट. बट वेलनेस इज अपोजिट ऑफ वेलनेस. जो त्याची जी चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाहीये, मग ते वातावरण कसं येणार? राईट. आणि सगळ्यांनाच वाटतं फिट राहावं, मग फिट राहण्यासाठी पण एक वातावरण तयार करणं गरजेचं आहे घरामध्ये. सो ते वातावरण पाहिजे होतं. मग जसं अशी ही कम्युनिटी भेटली, काही लोक भेटत गेली की जे ह्या समविचारी आहेत, मग त्यांच्याकडनं शिकत, आपल्या काही आयडियाज देत, त्यांच्या काही आयडियाज घेत, ह्या गोष्टींना मग आपण थोडं ते घरामध्ये संस्कार रूपी ते यायला लागलं की आपल्याला कसा आहार असावा, कसा आपल्याला सकाळच्या उठण्याचे टायमिंग्स कसे असावेत, का आपण चुकतोय. राईट. आणि पूर्वी कसं ह्या गोष्टींवरती विचारच होत नव्हते ना. आता जेव्हा असं म्हणलं जातं की कुठल्या एका कॉन्सेप्टवर 2पेक्षा जास्त माइंड एकत्र आले, राईट, तर ती आयडिया इट कॅन ग्रो. सो आमच्या घरात हे आमचे 3 माइंड्स, माझ्या मम्मीचा, माझा आणि वाईफचा आला. आणि माझे वडील ऑलरेडी ते फिट होते आणि ते त्यांच्या हिशोबाने करत होते सगळे. सो आम्ही जेव्हा हे एकमेकांना हा सपोर्ट केला, आणि मी इथे पण सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की जर ऐकत असलं तर सगळ्यांनी एका कॉन्सेप्टवर येणं, कुठला तरी एक सेम पेज पाहिजे जिथं आपण सगळे एकत्र येतो. आमच्यासाठी तो एक पॉईंट ठरला की आपण लाईफस्टाईलवर काम करू. म्हणजे आपण घरात एकमेकांशी बोलत असतो किंवा घरात आपण तो विषय सारखा घेतला पाहिजे, आपण फिट राहिलं पाहिजे, हे राहिलं पाहिजे, वातावरण निर्मिती करून जर पार्टनर सपोर्टिव्ह नसेल तर तो वातावरण निर्मिती स्वतः अडॉप्ट करून, या सगळ्या गोष्टी हळूहळू लगेच होणाऱ्या गोष्टी नाही की तुम्ही लगेच उद्या सगळं अडॉप्ट केलं, उद्यापासून तुम्ही एकदम पॅकेज फूड बंद केलं, बाहेरचं फूड बंद केलं, असं तर होत नाही. पण ती वातावरण निर्मिती तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष जरी केली तर तुमचा 3 वर्षाचा 4 वर्षाचा रिझल्ट हा फारच वेगळा असेल. आणि अल्टिमेटली तुमच्या घरात वातावरण निर्मिती झाल्यामुळे तुमची जी मुलं आहेत, बरोबर, तुमची जी लहान मुलं आहेत, त्यांच्यावर कसा परिणाम झाला हे सगळं अडॉप्ट करताना, किंवा ते काय बघत होते तेव्हा? तुम्ही तिघांचा विचार करत होते किंवा होता, मुलीचा पण काही पॉईंट ऑफ व्ह्यू होता, पण सगळ्या या लाईफस्टाईलमध्ये त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचं अडॉप्शन तुमच्या या सवयींना कसं झालं? तो सगळ्यात सुंदर भाग होता ह्या जर्नीमधला, की बघा, आपण जर चांगली जीवनशैली अडॉप्ट नाही केली पर्पजफुली, हेल्थ इज नॉट ऑटोमॅटिक प्रोसेस. राईट. आपल्याला त्यासाठी विचारपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर जेव्हा आम्ही ह्या गोष्टी करायला लागलो तर डेफिनेटली, म्हणजे पूर्वी जेव्हा शॉपिंगला जायचो, राईट, तर शॉपिंगला गेल्याच्या नंतर जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या 10 वस्तू घ्यायच्या असतात, आपण 20 वस्तू घेऊन येतो. बरोबर. आणि त्या बाकीच्या ज्या वस्तू असतात त्या बिन कामाच्या किंवा आरोग्यासाठी चांगल्या नसतात.
तर ज्यावेळेस आम्ही हे सेशन्स ऐकायचो, बोलायचो, चर्चा करायचो आणि मुलांसमोर चर्चा करायचो ना, तेव्हा मुद्दामून त्या मुलांना ह्या चर्चेचा भाग करून घ्यायचो. तर त्यावेळेस त्यांना पण कळायचं काय, आम्ही त्यांना शिकवत नव्हतो, आम्ही त्यांना फक्त आमच्या चर्चेचा भाग करून घेत होतो. किंवा आम्ही जे कम्युनिटीमध्ये होतो तिथले सेशन जेव्हा ऐकायचो आणि आम्ही डिस्कस करायचो तेव्हा मुलं सुद्धा ऐकायचे. सो ऑटोमॅटिकली त्यांनाही कळायला लागलं की व्हॉट इज जंक फूड, व्हॉट हॅज टू बी इटेन, न्यूट्रिशन काय, ह्या गोष्टी त्यांना न सांगता कळायला ऑटोमॅटिक. आणि ह्या गोष्टींसाठी आम्ही एकच लक्ष ठेवायचो की ह्या जेव्हा चर्चा चालल्या त्या मुलं पण त्या चर्चेमध्ये भाग होते, भले ते आजूबाजूला खेळत असतील, बट मुलं हे खूप चांगले ऑब्झर्वर्स असतात. हो, आणि नॅचरल लर्निंग मध्ये त्यांच्यामध्ये एकदम इझी ते लर्न करतात या गोष्टी नॅचरल लर्निंग. मी आता माझ्या स्वतःबद्दल ऑब्झर्व केलं की माझी मुलगी आता 1.5 वर्षाची, पण एक 3-4 मंथ्स पहिले मी जेव्हा डिप्स घरी मारत होतो जनरल, तर ती खाली होऊन ती ट्राय करत होती. मी तिला सांगितलं नाही, बघितलं नाही किंवा बोललो नाही, पण ती करत होती. तर नॅचरल लर्निंग प्रोसेस, आपली वातावरण निर्मिती आणि त्यांच्यावर म्हणजे तुम्ही ते बरोबर अडॉप्ट केलं की त्यांना काही सांगितलं नाही पण इन्व्हॉल्व्ह करून घेतलं. जेणेकरून त्यांना खूप चांगलं म्हणजे आहारात प्रोटीनचं प्रमाण असावं आणि ते किती असावं, वॉटर इनटेक कसं असावं, हे खूप बारीक बारीक गोष्टी. पण या तुम्ही त्यांना डायरेक्ट सांगितलं नाही, तुम्ही तुमच्या चर्चेमधनं त्यांना समजू दिलं. एक्झॅक्टली. कारण की ते खूप त्यांना सांगितलं तर त्यांना ते शालेय शिक्षण सारखं होईल की मला सांगतात, मुलांना लेक्चर्स नको असतात, पळतात. बरोबर, राईट. आणि मग मला माझ्या मुलीला कदाचित ती लहान पण तिला जाणवायला लागलं, जसं आधी म्हणजे विकेंड्सला खूप मागं लागायची, पप्पा चला गार्डनला जायला, खेळायचंय, आणि मी घेऊन जायचो तिला. पण त्यावेळेस जेव्हा मी ओव्हरवेट होतो त्यावेळेस मुलांना गार्डनला घेऊन जाणं एक वेगळी गोष्ट आहे आणि त्यांचं गार्डनमध्ये खेळणं वेगळी गोष्ट आहे. मी तिला घेऊन जायचो, मी कुठेतरी गवतात एका ठिकाणी बसायचो, बॉल द्यायचो, खेळ बेटा. मुलांना ते नकोय, मुलांना बॉल नकोय, बॉल बरोबर खेळणारा पप्पा पण हवाय. ते मला लक्षात येत नव्हतं आणि नव्हतं खेळत मी कुठेतरी. ते मुलीच्या त्यावेळेस मला फिलिंग्स समजायला नव्हत्या येत. बट जसं जसं माझा फॅट लॉस झाला, राईट, आणि कळत न कळत मी ऍक्टिव्ह झालो. कशातून? थ्रू लाईफस्टाईल. आम्ही काय चेंज केलं तर आम्ही आहारामध्ये बॅलन्स आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या झोपेच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ठरवल्या, वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे. मला माहिती आहे आजच्या काळात या सगळ्या गोष्टी खूप अवघड वाटतात बोलायला पण करायला, बट जर आपलं उज्ज्वल भविष्य पाहिजे आपल्या मुलांचं, त्या गोष्टी करणं गरजेचं. बरोबर, कारण की आपण मुलांसाठी सगळं करतो. फीज एवढे भरतोय, त्यांचं अकॅडमिक कसं चालू आहे बघतोय, सगळं त्यांच्यासाठीच करतोय. तर या बेसिक गोष्टी अडॉप्ट करणं त्यांच्यासाठी हे तर आपण केलंच पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट. जसं तुम्ही म्हटले की गार्डन मध्ये मी साईडला बसून राहायचो, आणि जी फिट डॅड कॉन्सेप्ट जी आहे, जसं लहान मुलांना कळायला लागेल की अरे माझे पप्पा खेळत नाही, बाकीच्यांचे वडील इन्व्हॉल्व्ह होत आहेत. एक्झॅक्टली. तर ते किती चांगले आहेत आणि हे नाही, हे कम्पॅरिझन ऑटोमॅटिक त्यांच्या माइंडमध्ये होतं. आणि का नाही खेळत, फिट नाही आहेत, आणि अल्टिमेटली त्यांच्या माइंडमध्ये हे बसत जातं. आणि ही इन्व्हॉल्वमेंट जेव्हा तुमची आणि तुमच्या मुलीची जेव्हा वाढली असेल, बॉन्डिंग वाढली असेल, प्रेम, हे सगळं त्याच्यामध्ये, हा पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की तुमचं रिलेशन इम्प्रूव्हमेंटसाठी पण. एक्झॅक्टली. तिला लक्षात यायला लागलं की अरे वा, आता माझे पप्पा माझ्याबरोबर खेळतोय, एनर्जेटिकली खेळतोय. म्हणजे मी घोडा होतोय गार्डनमध्ये, माझ्या पाठीवर बसायची, खेळायला लागली. आणि तिला जेव्हा कळलं की अरे पप्पा बदलतोय, पप्पा आता मनसोक्त खेळतोय, नॉट ओन्ली पप्पा बट मम्मी सुद्धा. आणि युजली लेडीज लोकांचं घरामध्ये ना चिडचिड होते, आणि चिडचिडचं कारण म्हणजे त्यांची लो एनर्जी. त्यांच्या लो एनर्जीचं कारण पण अगेन म्हणजे बॅलन्स फूड नसणे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो वाईफमध्ये पण, श्रेयामध्ये खूप सुंदर फरक पडला. सो तिला, माझ्या बाळाला कळत होतं की माझ्या पप्पानी मम्मीमध्ये काहीतरी चेंज होतं, माझ्या आजीमध्ये काहीतरी चेंज होतोय, राईट. आणि ह्या सगळ्या गोष्टी ती तिच्या निरगस मनाने ऑब्झर्व करत होती. आणि कदाचित आम्ही मग त्या हिशोबाने अजून तिच्याजवळ, आम्ही अजून तिला आवडायला लागलो. आणि मगाशी मी सुरुवात जी केली होती की मुलांसाठी आयडियल टीव्ही मधले कॅरेक्टर्स नसावे तर आपण असावे फिट. बरोबर. आणि ते लक्षात यायला लागलं की ती आता जास्त एन्जॉय करते, जास्त ऍक्टिव्ह आहे. आणि मी जे तुम्हाला सांगितलं मगाशी की तिला पण बालदमा होता, तिला मेडिकेशन खूप होते. आम्हाला हे लक्षात आलं की आम्ही आमची लाईफस्टाईल चेंज केली. घरातल्या स्वयंपाकामध्ये बदल थोडा करण्यात आला. प्रोटीन काय आहे, कार्ब्स काय आहेत, ह्या गोष्टी समजून घेऊन, बाहेरच्या वस्तू, बाहेरचे पॅकेज फूड सगळंच बंद केलं असेल. हळूहळू ते हळूहळू झालं, एकदम तर नाही. एक्झॅक्टली. तो अवेअरनेस येत गेला, राईट. आणि अवेअरनेसमुळे मग जे क्रेविंग होत्या त्या कमी झाल्या. क्रेविंग कंट्रोल केल्या जाऊ शकत नाहीत, क्रेविंग एज्युकेशन थ्रू त्या एलिमिनेट केल्या जाऊ शकतात, राईट. सो त्या गोष्टी घरात घडायला लागल्या. आणि मग वाईफचं पण हेल्थ चांगली आली, माझी चांगली आली. आणि
कळत न कळत स्वयंपाकाचाच बदल झाला, जो मुलांना पण खात होते, तर त्यांना पण त्या गोष्टी कळायला लागल्या आणि सेशन्स तर ऐकतच होते ते. तर मुलीची इम्युनिटी खूप छान इम्प्रूव्ह झाली. तिचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं वाढायला लागलं. मॅथ्स जो तिला आधी टाळायचे सब्जेक्ट होता, पण ती नंतर त्याच्याकडे लक्ष द्यायला लागली. सो हे बारीक मायन्यूट ऑब्झर्वेशन आम्हाला पण लक्षात येत होते. आणि अल्टिमेटली मग ह्या फिट डॅटचा कॉन्सेप्ट काय होता, तर 2018 म्हणजे बऱ्यापैकी फिटनेस आला, सगळ्या गोष्टी छान वाटायला लागल्या. मॅरेथॉन्स सुरू केल्या पुण्यात. जसं म्हणजे पहिली मॅरेथॉन मी बालेवाडीचीच केली होती, जी 10 किलोमीटरची होती. बट मग एक पहिल्या मॅरेथॉननी त्या एक जी ऍक्टिव्हिटी होती, त्याला आधी मी कधी विचार करत नव्हतो की मी पळेल किंवा काय. कॉलेज डेज नंतर, कॉलेज डेजमध्ये भरपूर ऍक्टिव्हिटीज केल्या, नंतर मधला तो पिरियड गेला आणि मग जेव्हा पहिल्यांदा ती मॅरेथॉन केली, मला असं वाटलं येस आय कॅन डू इट. आणि खूप छान वाटलं. आणि ते बीब घ्यायला माझी मुलगी माझ्याबरोबर आली होती त्यावेळेस. तिने ते टी शर्ट वगैरे बघितलं, सगळं लहान होती आणि तिने बघितलं वा पप्पा छान. आणि मग तो 10 किलोमीटर केल्याच्या नंतरचा कॉन्फिडन्स. आणि म्हणलं बॉस दिस इज द लाईफस्टाईल, मला हे कंटिन्यू करायचं आहे. फिटनेस खूप गरजेचं आहे. आपण इलनेससाठी खूप पैसे घालवलेले आहेत, आता फिटनेससाठी इन्व्हेस्टमेंट करूयात. सो तिथून मग मी मॅरेथॉन्स करायला लागलो. मॅरेथॉन्स करता करता पिंपरी चिंचवडमध्ये एक IASचा सायकलिंग ग्रुप आहे, खूप सुंदर ग्रुप आहे. सो त्यांचं मला कळलं की ते पंढरपूरला जाणार आहेत, पुणे पंढरपूर सायकलवारी करतात. मग मी एनरोल केलं त्यांच्याबरोबर. 2018मध्ये फर्स्ट टाइम पुणे पंढरपूर वारी केली. सो मी ह्याच्यापूर्वी कधी एवढी लांब सायकल चालवली नव्हती. कॉलेजला असताना म्हणजे होम टू स्कूल जे एक 8-10 किलोमीटर होतं ते तेवढंच. पण जेव्हा हा कॉन्सेप्ट आला, तर थोडासा मग ऑफिसमधनं वेळ काढून, हा एक कॉन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. आधी आपलं वाटत असतं आपल्याकडे वेळच नाहीये. वेळ नसतो कारण की गोल नसतो. आता एक गोल भेटला होता, मग गोलसाठी ऑटोमॅटिकली वेळ निघायला लागला. बरोबर. सो वेळात वेळ काढून प्रॅक्टिस करायला लागलो. 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, 50 किलोमीटर, 100 किलोमीटर पर्यंतच्या राईड्स व्हायला लागल्या. आणि तसे मग लोक भेटत गेले. कळत न कळत रात्रीचे मित्र कमी झाले, सकाळचे मित्र वाढले. आणि ह्यातून सवय तर सुधारल्याच, बट प्रॅक्टिस छान होत गेली. त्यानंतर 2018मध्ये फर्स्ट माझी पुणे पंढरपूर सायकलवारी झाली, जी रिटर्न राईड होती. ग्रेट. आणि ती खूप सुंदर झाली. तो कॉन्फिडन्स अजून बिल्ड झाला. माझ्या बाळाला खूप छान वाटल्या त्या गोष्टी. त्याच्यानंतर ती बघतच होती. तिने मग सायकल मागवून घेतली, पप्पा मला सायकल पाहिजे, सायकल पाहिजे. आजी सायकल घेऊन देत नव्हती कारण की आधी हिला बालदमा होता, घरातल्या घरात खेळली तरी दमायची. आजी म्हणली नको. पण तिची नंतर जेव्हा हे होतं, मला कॉन्फिडन्स आला, तिला इम्प्रूव्हमेंट बघितली होती, तर तिला एक छान सायकल घेतली. ती पण खेळायला लागली सायकल. आणि करता करता असंच मी 2-3 वर्ष मी गेलो कोरोना याच्या आधी ह्याला पंढरपूरला. आणि माझी मुलगी तेव्हापासून म्हणायची पप्पा मी येऊ का. पण ते बालमन आम्ही म्हणायचं नाही बेटा, हा लहान आहेस तू. 2022 मध्ये 2 वर्ष कोरोनामुळे नाही झाली वारी, पण 2022 मध्ये तिने असा काही म्हणजे हट्ट केला की ह्या वेळेस मी येणार, तुम्ही करू शकता तर मी का नाही. 10 वर्षाची होती. आणि घरात मला मनातल्या मनात छान वाटत होतं, कारण की तोपर्यंत मला लाईफस्टाईलचा कॉन्सेप्ट माहीत पडलं होतं. आणि हे पण माहिती होतं दिस इज नॉट रेस, आपण लाईफमध्ये सगळ्या गोष्टी ट्राय करायला पाहिजेत. राईट. आणि तिच्या मनात एवढं आहे तर मुलांचं मन पण मारून मी म्हटलं काय होईल बघूयात, लेट्स सी. आणि मी तिला सपोर्ट केला, म्हटलं येस बेटा आपण जाऊयात. तिच्यासाठी मी परत एक थोडी मोठी डायमीटरची, म्हणजे ती लहान मुलांची सायकल होती, मी ती एक वेगळी सायकल घेतली, ती थोडी मोठी होती. तिला हाईटला प्रॉब्लेम होत होता, पण प्रॉपर चालूच होती ती. 10th 10 वर्षाची होती ती. आणि 2022 मध्ये पहिल्यांदा तिने माझ्याबरोबर पुणे पंढरपूर सायकलवारी केली. अरे वा, ग्रेट. आणि ती इतक्या छानपैकी केली त्यांनी. सो दॅट वॉज इतका जबरदस्त मोमेंट होता माझ्यासाठी. आणि मला एक कळलं की आपण कुणाच्याही जे पोटेन्शियल आहे त्याला आपण जज नाही करू शकत. बरोबर आहे. राईट. आणि ते तिच्यात कुठून म्हणजे विठ्ठलाच्या दयेने आलं होतं, कुठून माहीत नाही पोटेन्शियल. पण एका दिवसात तिने ती 250 किलोमीटर सायकलवारी खूप सुंदर प्रकारे केली. संध्याकाळी रिकव्हरीच्या हिशोबाने मी डेफिनेटली सगळी सोय केली होती की कसं काय गोष्टी असतात, न्यूट्रिशन मला माहीत होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग तिचाही कॉन्फिडन्स वाढला. आणि घरच्यांना पण काही लोकांनी डेफिनेटली जे नातेवाईकांमध्ये त्यांनी ही गोष्ट आवडली नाही, त्यांनी त्यांच्या अँगलनी बघितली, रागवली, हक्काची लोक जे आहेत ते. बट बऱ्याच लोकांनी अप्रिशिएट केलं. आणि तिथून मग ते वर्ष म्हणजे इट्स नॉट अ वन टाइम, ते असं नाही झालं. ते 2023ला परत केली, 2024 मध्ये डेफिनेटली करणार. आणि मध्यंतरी मग आम्ही पुणे शिवनेरी राईड झाली, पुणे लोणावळा राईड होत राहते. आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी हा स्पोर्ट अडॅप्ट केली. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रॉब्लेम्स पासून ही सगळी जर्नी चालू झाली.
वातावरण निर्मिती झाली, मग तुम्ही स्वतःमध्ये जे बदल आणले त्याचा अल्टिमेट इफेक्ट असा झाला की आता मुलीला तुमच्या फिटनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन तिचा चेंज झाला आणि स्वतःची इन्व्हॉल्वमेंट वाढली. एक्झॅक्टली. आता ह्या ज्या गोष्टी सगळ्या तिच्या बालपणाच्या झालेल्या आहेत, याचं तुम्हाला काय वाटतं की तिच्या फ्युचरमध्ये, तिच्या याच्यामध्ये किती इफेक्ट होईल आणि किती ती पुढे हेल्प होणार आहे तिचा या गोष्टींमुळे? तिला ह्या गोष्टींचा उपयोग लाईफ टाईम होणार आहे. कारण की एक असतं स्पोर्ट्स स्पिरिट, तो तिला खूप लहानपणी कळलेला आहे. दुसरी गोष्ट रिगार्डिंग लाईफस्टाईल आणि हेल्थचा जो कॉन्सेप्ट आहे तो तिला आत्तापासून कळलेला आहे. जो कॉन्सेप्ट मला पुढे एक वेळ भेटला मी नक्की एक्सप्लेन करेन. बट हेल्थ आणि वेलनेसचा जो कॉन्सेप्ट आहे ना, की आपण फिट नसेल, तिने लहानपणापासून आजारी आजी, अनफिट पप्पा, अनफिट मम्मी बघितलेलं आहे आणि ते ट्रान्सफॉर्मेशन पण बघितलं. सो तिला आता शी कॅन डिस्टिंग्विश बिटवीन फिट डॅड अँड अनफिट डॅड, राईट. सो फिटनेस बद्दलची तिची जी आस्था आहे ती आतापासून ती पूर्णपणे तयार झालेली आहे. स्वतः तिला पण पंप जेव्हा घ्यावं लागायचंय आणि किंवा स्कूलमधनं आम्हाला फोन द्यायचे तिला आणायला जावं म्हणून, अगदी 3rd स्टँडर्डमध्ये गेली तरी सुद्धा. तर आम्हाला म्हणजे तिलाही माहित होतं की किती अनफिट होती आणि आता ती किती फिट आणि ह्या ऍक्टिव्हिटीज करते. तर ह्याचा उपयोग तिला डेफिनेटली फ्युचरमध्ये होणार आहे. हॅबिट्स तिच्या चुकणार नाही, एन्व्हायरमेंट तिच्या सेफ राहील. आणि हे का सांगू शकतो मी, कारण की पॅरेंट्स सोडून द्या 2 मिनिटं, स्कूलचं वातावरण सोडून द्या, पण आत्ता सध्या मुलं किंवा आपण सगळे ज्या वातावरणात राहतो त्यात आपल्या माइंडवर कंटिन्युअस बंबार्डिंग होतोय थ्रू मीडिया. बरोबर. तुम्ही जर 2 तास एखादे टीव्ही बघताय तर त्या टीव्हीमध्ये कितीतरी ऍडव्हर्टाइजेस येत असतात, ते कंटिन्युअसली तुमच्यावरती बंबार्डिंग करतात. मला ते काय मी नाव विसरलो, आधी असायचं, मी स्वतःच मुलीला आणून द्यायचो. ते अंड्यासारखं असतं, ते एक चॉकलेट, किंडल जॉय. या आमच्या घरात ते आधी यायचं. सो आता किंडर जॉयची ऍड किती वेळा येते, भरपूर मुलं किती वेळा बघतात. मग या सगळ्या वातावरण निर्मितीमुळे डिस्ट्रॅक्शन फॅक्टर तयार झाला या सगळ्यांचा. आणि ते पाहिजेच, कारण की पुढे जाऊन अजून काय येतील, काय कुठले प्रोडक्ट्स येतील हार्मफुल असतील, आणि याच्यापासून डिस्ट्रॅक्शन एक झालं. आणि माझा अजून मेन क्वेश्चन हा होता की हे झालं फिजिकल फिटनेसचा एक हे लहान मुलांमध्ये. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे ती 12 वर्षाची 13 वर्षाची आत्ता आहे, पण जो 8 ते 13 वर्षाचा जो होता, 8 वर्षानंतरचा म्हणजे मुलांमध्ये तिच्या ज्या मेंटल हेल्थ, डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी किंवा तिचं जे शार्पनेस होतं किंवा नवीन नवीन गोष्टी शिकायची क्युरिओसिटी जी वाढली असेल तिच्या या सगळ्या फिटनेसमुळे, याच्या तिच्या अकॅडमिकमध्ये किती फरक पडला किंवा तिच्या स्वतःच्या बोलण्यामध्ये, डिसिजन मेकिंग, सोसायटीमध्ये, कम्युनिटीमध्ये वागायचं, फिरायचं, या गोष्टींमध्ये. आणि अल्टिमेटली स्कूलिंग सिस्टीम हे शिकवत नाही. तर तुम्ही ज्या घरातून जे बीज रोवलं होतं तेव्हा, त्यामुळे या 5-6 वर्षात या सगळ्या गोष्टींना कसं तिला खतपाणी भेटलं? नॅचरली तिला खतपाणी भेटलं. आणि जसं म्हणलं एन्व्हायरमेंट महत्वाचं असतं, तिला हे जे एन्व्हायरमेंट भेटलं. तर रिसेंटली आम्ही गुजरातला गेलो होतो, अहमदाबादला, आणि तिथे एका मोठ्या सोसायटीमध्ये एक हेल्थ सेमिनार होतं. आणि त्या हेल्थ सेमिनारमध्ये अचानकपणे आमच्या मेंटॉरनी हिला स्टेजवरती बोलवलं. ती पण होती बरोबर, आणि ती तिथं जवळजवळ 20 मिनिटं बोलली. अरे वा. ना मला अपेक्षित होतं किंवा तिला स्वतःला अपेक्षित होतं. तिने काही वेगळं नाही बोलली किंवा तिला कुठलं ते अभ्यास करून बोलायचं नव्हतं. तिला विचारलं गेलं, बेटा म्हणजे आम्ही ऐकलंय की तू सायकलिंग केलीस 250 किलोमीटर आणि तुझा फिटनेस कसा मेंटेन करतेस आणि लहान मुलांनी कसा करावा, ह्या विषयावरती तिला विचारलं गेलं. जवळजवळ ती 20 मिनिटाच्या स्टेजवर बोलत होती, जे माझ्यासाठी पण सरप्राईज होतं. सो मला एक कळलं की मुलांचा कॉन्फिडन्स महत्वाचा असतो, आणि कॉन्फिडन्ससाठी त्यांनी काय करतात ह्याच्यातून कॉन्फिडन्स येतो, नॉट ओनली फ्रॉम म्हणजे अकॅडमिक पुश नाही. मग फक्त तेच शेवटी तुमच्या जीवनशैलीमध्ये, तिच्या जीवनशैलीमधून तिचा अल्टिमेट कॉन्फिडन्स इम्प्रुव्हमेंट झाला. आणि फ्युचर आफ्टर 18 वर्ष 20 वर्ष कॉलेज लाईफ नंतर जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली रिअल लाईफमध्ये जातात, तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्सच बूस्ट करू शकतो किंवा तुम्हाला सर्व्हाइव्ह करायला तुमचा सेल्फ कॉन्फिडन्सच करू शकतो. आणि उद्या तो सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्या मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थमधूनच येणार आहे. आणि याचं या फिट डॅड कॉन्सेप्टमधनं मला ही कॉन्सेप्ट खूप आवडली होती की फिट डॅड म्हणजे सगळं करून पण तुम्ही जर ही वातावरण निर्मिती नाही दिली तर तुम्ही तुमच्या मुलांना काही वेग गोष्टी देत आहेत, पण ही बेसिक वातावरण निर्मिती तर तुम्ही दिली घरातून. त्याच्यासाठी तुम्हाला जास्त काही करायचं तर नाही. बेसिक गोष्टीपासून सुरुवात करायची, ते बघून ऑब्झर्वेशन करून ते मुलं शिकणार आहेत. आणि ते तुम्ही फार अल्टिमेटली गोल तुमचं ते तुम्ही चांगलं अचीव्ह केलं असं मला वाटतं. आणि याचे इफेक्ट लॉंग टर्म त्याच्यावर राहणार आहेत डेफिनेटली. सॉरी, पण त्याच्यामध्ये अजून मी जर फार बोललो की त्याच्यानंतर लाईफ पार्टनर सिलेक्शन मध्ये पण या गोष्टी येऊ शकतात की बाबा मला लाईफ पार्टनर हेल्थ कॉन्शियस पाहिजे
डिसिजन मेकिंग, ह्या सगळ्या गोष्टी किती परफेक्ट आहे समोरच्याच्या. म्हणजे अल्टिमेटली आपण त्यांना एक प्लॅटफॉर्मच देतोय की तुमच्या सगळ्या डिसिजन मेकिंगमध्ये तुम्हाला या गोष्टी किती बॅलन्स होऊन तुम्ही त्याच्या डिसिजन घेणार आहेत. हेल्दी बॉडीमध्येच एक हेल्दी माइंड राहू शकतो. हम्म. सो वेन देअर इज अ हेल्दी बॉडी, कॉन्फिडन्स चांगला आहे, माइंडसेट हेल्पिंगचा आहे. कारण की ते आमच्या कम्युनिटीमध्ये ती जेव्हा बघते की एव्हरीवन इज थिंकिंग की माझी हेल्थ चांगली झाली, मी समोरच्याला कसं हेल्प करू, राईट. सो तो हेल्पिंग नेचर जो आहे त्यामुळे ते कम्युनिटीमध्ये खूप चांगलं. आणि मगाशी जर टी व्हीचा मी ॲडव्हर्टाईजचा एक्झाम्पल सांगितलं तर डिस्ट्रॅक्शन्स किती पण आले तरी माइंडसेट एवढा स्ट्रॉंग बिल्ड झालेला आहे आता ह्या वयामध्ये, तर इथून पुढे कधी कुठला तो त्रास होणार नाही. गोल्सबद्दल मी बोललो होतो, त्यांनी गोल ठेवलेला आहे स्वतःसाठी. आमच्याकडे शार्दूल म्हणून एक माझ्या मेंटरचाच मुलगा आहे आणि खूप जबरदस्त इन्स्पिरेशन आहे. 21 वर्षाचा आता तो, आणि त्यांनी आतापर्यंत 2 बर्गमॅन, 2 आयर्नमॅन केलेले आहेत. आणि तो म्हणजे शार्दूल दादा माझे इन्स्पिरेशन आहे. शार्दूल दादाने केलंय, मी पण करणार आयर्नमॅन. हे तिचं 10व्या वर्षी ठरलं. म्हणजे ज्यावेळेस शार्दूल भैयाचं स्वप्न त्यांनी बोर्डवर लिहिलं, विजन बोर्डवरती लिहिलं आयर्नमॅन, त्यावेळेस ते बोर्डवरचं बघून ड्रीम, पप्पा काय असतं हे, म्हणलं बेटा आपण सायकलिंग करतो, सायकलिंग करायची असते प्लस रनिंग आणि स्विमिंग करायची असते, तुम्ही मला स्विमिंग लावा, बाकी 2 गोष्टी मी प्रॅक्टिस कर. सो तो जो कॉन्फिडन्स आहे. आणि म्हणजे डिस्ट्रॅक्शन कधी येतं ज्यावेळेस तुमच्याकडे गोल नाही आहेत. आता तिच्याकडे गोल्स आहेत, तिच्याकडे मेंटोर्स आहेत, तिला सांगणारे लोक आहेत, सो ती खूप वेल सेट. एक गोष्ट ऍड करेल मी डेफिनेटली, माणूस एखादी गोष्ट कधी चांगली शिकतो माहिती आहे, त्याला येत असते पण अजून चांगलं शिकतो तो जेव्हा दुसऱ्याला शिकवत असतो. आणि आता माझ्या मुलीच्या बाबतीत, मुग्धाच्या बाबतीत, ती अजून जास्त कॉन्शियस आहे आणि अजून चांगली स्ट्रॉंग होते, कारण की ती तिच्या लहान बहिणीला सगळ्या गोष्टी कळत नकळत शिकवते. जसं तिच्यासाठी शार्दूल भैया इन्स्पिरेशन आहे, तसं माझी लहान मुलगी जी सान्वी आहे 8 वर्षाची, तिच्यासाठी तिची दीदी इन्स्पिरेशन आहे. राईट. म्हणजे खूपच मला तर हे खूपच आवडलं की या ज्या बेसिक गोष्टी ज्या दिल्या पाहिजे घरातून, त्या डिसिजन मेकिंगमध्ये माइंड, हेल्थ, फिटनेससाठी इम्पॉर्टंट असतात. उद्या जाऊन करिअरमध्ये, जॉब सिलेक्शन, बिझनेसमध्ये ज्या गोष्टींचं बीज रुळलं गेलं पाहिजे किंवा या सगळ्यांचा उपयोग होणार आहे ते आपण घरातूनच देऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्ही स्कूलिंग लावा, चांगलं काहीतरी ट्युशन लावा, यातून तर काही येणार नाही. पण फिट डॅट किंवा या ज्या घरातल्या लाईफस्टाईल, जीवनशैली स्वतः जर आपण चेंज केलं तर ते मुलांमध्ये ॲडॉप्ट होऊन खूप. हे बटन मला फिट डॅटचं आहे ना, माझे जे मेंटर होते त्यांनी ज्यावेळेस मुग्धानी फर्स्ट टाइम तिथे केली होती ती राईड पूर्ण, तर त्यांनी खुश होऊन म्हणजे ॲज अ रेकग्नेशन म्हणून मला दिलं होतं. कारण की तो जो कॉन्सेप्ट होता त्यांनी पाहिलं होतं की मुग्धांचं ज्या दिवशी रजिस्ट्रेशन केलं याच्यासाठी, राईडसाठी, तिथून पुढचं प्रिपरेशन तिचं कसं करून घेतलं, त्या न्यूट्रिशन प्लॅन कसा बनवला, तिचं पूर्ण प्रत्येक गोष्ट प्लॅन केली गेली होती. बेटा तू किती तास झोपणार आहेस, कधी उठणार आहेस, सायकल किती वेळ चालवणार आहेस, अभ्यास कसा करणार आहेस, या सगळ्या गोष्टीचा खूप मायन्यूट डिटेल्स काढून प्लॅन केला होता आणि एक्झिक्यूट केला, जे माझ्या मेंटर्सच्या हेल्पनी केलं डेफिनेटली. आणि त्यामुळे त्यांनी खुश होऊन मला हे बटन दिलं होतं. नाही पण ती, आणि ओव्हरऑल कॉन्सेप्ट पण चांगली. हे म्हणजे तुम्हाला हे ऑब्व्हियसली जो टॅग त्यांनी दिलेला आहे तो परफेक्ट टॅग आहे. आणि तो फिट डॅट जो टॅग आहे तो पण उद्या मला असं वाटतं मी लावावा किंवा सगळ्यांनी लावावा. आणि त्याचे जे फक्त लावायचे नाही तर त्याच्या तुमच्या जीवनशैलीमधनं बदल करून तुमच्या मुलांसाठी तरी तुम्ही ॲटलिस्ट करू शकतात. आणि ओव्हरऑल तुमचं फॅमिलीचं वातावरण, फॅमिलीचं माइंडसेट, मुलांचं माइंडसेट याच्यामुळे चेंज करू शकतात. आणि त्यामुळेच मी तुम्हाला आज बोलवलं होतं. तुमचे जे इनपुट्स भेटले आज आणि तुमचा जो स्वतःचा एक्सपिरियन्स तुम्ही सांगितला सर, त्याच्याबद्दल थँक्यू. आपण नक्कीच परत भेटू लवकरच. नक्कीच. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू.